खारगे समितीचा अहवाल अधिवेशनातच सादर केला जाणार, सूत्रांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत अहवाल मांडला जाणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल। जुनं दळ पुन्हा दळायची त्यांची सवय, निर्णय लागू करण्यापूर्वी लोक गुवाहाटीला गेले। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार। अजित पवारांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण। 28 जानेवारीला विमान अपघातात झालं होतं निधन। विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता। डीजीसीएने केलेल्या चौकशीच्या प्राथमिक अहवालात काय असणार याकडे लक्ष। विमान उड्डाणाला योग्य आहे का ठरवणार विमान सुरक्षेसाठी नेमले जाणारे 38 सल्लागार। नागरी विमान वाहतूक महासंचालनाचा मोठा निर्णय। दादा अर्थसंकल्प सादर करायचाय, वापस या ना। चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना काल्पनिक फोन। पुण्यातल्या कार्यक्रमात बावनकुळे भाऊक। सिंधुदुर्गची पहिला एआय जिल्हा म्हणून घोषणा, मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यात परीक्षा केंद्रही नाही। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची घणाघाती टीका। यंदा नागपूर मनपाचं अमृत महोत्सवी वर्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केला जाणार सत्कार। 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात करण्यात येणार सत्कार। मुंबईमध्ये पावसाळापूर्व कामांना सुरुवात, नालेसफाईसाठी 50 कोटी रुपयांचा खर्च। पावसाळ्यापूर्वीच कामं होण्याचा पालिकेला विश्वास। राज्यातल्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द, कॉपी प्रकरण रोखण्यासाठी सरकारची कठोर कारवाई। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची सभागृहात माहिती। नागपूरमधल्या 12वी पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या पोहोचली 8 वर। कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक आणि संचालक जाळ्यात। वाशिम जिल्ह्यातलं कॉपी प्रकरण, जिल्ह्यातल्या 38 शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश। शिक्षण विभागाची मोठी कारवाई। परीक्षार्थी विद्यार्थिनीशी शिक्षकाचं गैरवर्तन, शिक्षकाला नातेवाईकांचं संस्थाचालकाकडून चोप। संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरातली घटना। शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये धक्कादायक गँग वॉर, 9वी मध्ये शिकणाऱ्या मुलाचा 8वीतल्या 2 मुलांवर प्राणघातक हल्ला। जुन्नर तालुक्यातल्या वडगाव आनंद इथल्या शाळेतली घटना। नाशकात 255 कुटुंबाचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश, मुलांना इंग्रजी शाळांचं आमिष दाखवून केलं होतं धर्मांतर। रामानंद नरेंद्रचार्यांच्या दाव्यानं मोठी खळबळ। कांदा निर्यात अनुदानामध्ये 50% कपात, कांदा 1300 रुपये क्विंटलवरून 950 रुपयांवर। कांद्याला 2000 रुपये भाव द्या, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। सोन्याला पुन्हा झळाळी, सोनं 1800 रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरात 2500 रुपयांची घसरण। शुक्रवारच्या ईडी चौकशीला अनिल अंबानींची दांडी, आता पुढच्या आठवड्यात चौकशीची शक्यता। इंग्लंडचा न्यूझीलंड संघावर रोमांचक विजय, किवींसाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं। आज लंकेसाठी प्रतिष्ठेची लढाई, तर पाकिस्तानला विजयासह सरस धावगतीवर द्यावा लागणार सूर।